नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। मूर्तिजापूरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार, अतिवृष्टी मदतीपासून वंचित, लोणीकरांच्या वक्तव्यामुळे तीव्र संताप। आमदार बबनराव लोणीकरांच्या अपमानजनक वक्तव्याचा निषेध। अतिवृष्टी मदतीसाठी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन, मुख्यमंत्र्यांना निवेदन। कुचरवाट्यावर असलेले जे 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे आहे। अरे आमचाच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो। अकोला, मूर्तिजापूर, प्रतिनिधी विलास सावळे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात आज शेतकऱ्यांचा तीव्र असंतोष उफाळून आला आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहिलेले शेतकरी आणि दुसरीकडे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे संतापलेले शेतकरी, अशा दुहेरी कारणांनी आज मूर्तिजापूरमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला। अतिवृष्टी मदतीसाठी ठिय्या आंदोलन। मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक शेतकरी अद्यापही गतवर्षीच्या अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहेत। या मदतीची तात्काळ मागणी करत आज शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। त्यांच्या मागणीनुसार ही प्रलंबित मदत त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आणि विधानसभेच्या आगामी अधिवेशनात या विषयावर तातडीने चर्चा घडवून आणून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे निवेदन उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत शासनाकडे पाठवण्यात आले आहे। याचवेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या एका अपमानजनक वक्तव्यावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष उफाळून आला आहे। आवाज काढला तर त्याच्या आवाजाचा बदला त्याच्याच भाषेत दिला जाईल, याची सगळ्यांना जाण ठेवावी व फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना त्याचे पुतळे आवरावे। तो शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय बदलला गेला पाहिजे, अतिवृष्टीचा मदतचा विषय बदलला गेला पाहिजे, म्हणून त्याच्या पुतळेले विषय बोलायला लावते हा, किंवा आमच्या शेतकऱ्याचं सगळं अलग लक्ष विकेंद्रित झालं पाहिजे आणि हे शेतकरी लोक याच्याच मागं लागला पाहिजे। आम्ही अशा कोणत्याही गोष्टीला बळी न पडता आम्ही याच्या पुढे ठरवलं आहे की जर या शासनानं कर्जमाफी दिली नाही, अतिवृष्टीची मदत जर मिळाली नाही, तर आम्ही हे ठिय्या आंदोलन आज सुरू केलं आहे। फक्त जर हे आम्हाला मदत मिळाली तर आम्ही हे ठिय्या आंदोलन पावसाळ्याभरही चालवायची हिंमत आहे आमच्या। जसं आम्ही नापेट चालू करण्यासाठी 7 दिवस आंदोलन चालू आहे, असंच आंदोलन आम्ही शेतकऱ्यासाठी इथं चालवणार आहोत, याची शासनाने दखल घ्यावी। या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून त्यांना आपला स्वाभिमान दुखावल्याचे तीव्रतेने वाटत आहे। आपला हा तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक सभा घेऊन आमदार बबनराव लोणीकर यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या। मी तुम्हाला पैसे देतो म्हणून तुमचा संसार चालतात। तरुण पोरांना म्हटलं की तुझ्या बायकोच्या पायातली चप्पल आमच्या पैशाची आहे, शेतकऱ्याच्या पत्नीला म्हटलं की तुमच्या अंगावरची साडी आमच्या पैशाची आहे। आम्हाला असं वाटतं बाबा शेतकऱ्याची आधीच शेतकरी दुःखात आहे, शेतकऱ्याच्या जखमेवर अधिक मीठ सोडण्याचं काम कोणी करू नये। आणि बबनरावजी लोणीकर जे बोललेले आहेत त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष आहे आणि तो असंतोष व्यक्त करण्याकरता आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही एक निषेधाचं निवेदन तयार केलेलं आहे आणि जाणीव करून दिलेली आहे। यापुढे शेतकऱ्यांच्या संदर्भात जर कोणी अपमानजनक वक्तव्य केलं तर त्याला शेतकरी माफ करणार नाही। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे तू लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो, विश्वामाय जय होगे। आणि म्हणूनच तुझशी करी तो अर्पण, विश्वाचे अधिष्ठान, आधी तुझीची व्हावे उत्थान, विश्वामाय जय होगे। जो विश्वाचं अधिष्ठान शेतकरी आहे असं महाराज म्हणतात, त्या शेतकऱ्याचा अपमान जर होत असेल या व्यवस्थेकडून, तो कोणताही व्यक्ती असो, कोणीही राजपक्ष सभासद असो, तो कोणत्याही पदावर असो, पण आमची अशी अपेक्षा आहे की यापुढे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडण्याचं काम बंद झालं पाहिजे। दुसरं असं, या तालुक्यातल्या काही सर्कलमधले शेतकरी जे अतिवृष्टीपासून जे वंचित राहिलेले आहेत आणि शासनाकडे अहवाल पाठवल्यानंतरही अजून त्यांचे पैसे मिळाले नाहीत। आज विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे, त्या अधिवेशनात चर्चा व्हावी, या शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष वेधण्यात यावं, म्हणून आज इथं जो धरणे धरण्याचा 1 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे आणि बबनराव लोणीकर जे बोलले त्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी जे शेतकरी एकत्र आलेले आहेत, सर्वांच्या मनात असंतोष आहे, त्या निवेदनाला सर्वांचा पाठिंबा। यावेळी अनेक शेतकरी आणि शेतकरी चळवळीतील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यांनी एकजुटीने आपला असंतोष व्यक्त केला।
या आंदोलनातून शेतकऱ्यांनी प्रशासकीय दिरंगाई आणि लोकप्रतिनिधींच्या असंवेदनशीलतेवर प्रकाश टाकला आहे. आपली प्रलंबित मदत तात्काळ मिळावी आणि सन्मानाला ठेच पोहोचवणाऱ्या वक्तव्याबद्दल योग्य ती कारवाई व्हावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मॅक्स मंथन डेली न्यूज या आंदोलनावर आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज. नमस्कार. मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.